नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आणि 3 महिन्यांचे एकत्र अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय पाहूयात व हे अनुदान कोणत्या महिन्यासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला दिनांक 8 मे 2024चा शासन निर्णय आहे. तर आता आपण शासन निर्णय पाहूया. तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 इतका निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 इतका निधी जो आहे तर तो अर्थसंकल्पीय तरतूद लेखनाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये वेतन 1 या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 10,46,87,190 इतका निधी, तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,31,460 इतका निधी जो आहे तर तो विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन 1 या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 इतका निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,31,460 इतका निधी बिम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे. सदर निधी जो आहे तर तो सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना मे ते जुलै 2024 तर हा निधी जो आहे तर तो या निधीचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर कालावधी आपण या ठिकाणी पाहू शकता. मे ते जुलै 2024 तर हा जो कालावधी आहे 3 महिन्यांचा, हा कालावधी म्हणजेच मे ते जुलै 2024 हा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. तर या कालावधीकरिता वेतन 1 या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा जो निधी आहे तर तो मे ते जुलै 2024 साठी वितरित करण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये आपण जर खाली पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता विवरणपत्र यामध्ये मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप दिलेले आहे. तर या विवरणपत्रामध्ये विभागीय आयुक्त व कोणत्या विभागासाठी किती निधी जो आहे तर तो वेतन म्हणून देण्यात आलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी विभागीय आयुक्त आपण पाहू शकता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व या विभागीय आयुक्त ज्यासाठी वेतन किती देण्यात आलेलं आहे तर ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विवरणपत्र आहे. तर या ठिकाणी त्यानंतर विवरणपत्र ब जे आहे तर ते वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापना खर्च मे ते जुलै 2024 करिता, तर त्यासाठीचं हे विवरणपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेसाठी 3 महिन्याचं जे अनुदान जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याबद्दलचा हा शासन निर्णय आपण पाहिला. तर हे जे अनुदान आहे तर ते मे ते जुलै या 3 महिन्यासाठी असणार आहे आणि हे अनुदान आता मंजूर